कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मा परानंद मीशमालंदी वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माघारीची। विश्वमाऊली ज्ञानोबाराय गीतेवर टीका करत असताना अर्जुनाला जो मोह झाला तो मोह कशा प्रकारे अर्जुनाच्या चित्तामधून बाहेर निघेल, अर्जुन या मोहापासून कसा मुक्त होईल याचा विचार भगवान करत आहे। आणि थोडं उदास होऊन थोड्या क्रोधाच्या आवेशामध्ये भगवान अर्जुनाला बोलण्यास सुरुवात करत आहे। अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। श्री भगवान वाच। भगवान म्हणाले गीतेच्या या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून मूळ गीतेला प्रारंभ होतो। गीतेचा जो विषय आहे, गीतेमधील जे तत्वज्ञान आहे, जे परमार्थाचं निरूपण आहे, ते परमार्थाचं निरूपण या 11व्या श्लोकापासून सुरुवात होत आहे। तर भगवान म्हणतात त्वम अशोचान अन्वशोचः। हे अर्जुना तू अशोचान अन्वशोचः। अशोचान जे शोक करण्यास योग्य नाही असे जे मनुष्य आहे त्यांच्याविषयी अन्वशोचः तू शोक करत आहेस। च आणि प्रज्ञावादान भाषसे आणि फार पंडितासारखं बोलत आहे। पंडिताः पंडित लोक गतासून च अगतासून न अनुशोचन्ति। परंतु अर्जुना पंडित लोक हे गेलेल्या विषयी आणि न गेलेल्या विषयी या दोघांविषयी शोक करत नाही। त्वम अशोचान अन्वशोचः तू ज्यांच्यासाठी शोक करत आहे, कोणासाठी शोक करत आहे? हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनलाशे मनी तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय आणिके। सगळं कुळ आपलं पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी अर्जुन शोक करत होता। ते भीष्मादिक युद्धासाठी पुढे उभे होते, त्यांच्यासाठी अर्जुन शोक करत होता। आणि भगवान म्हणतात त्यांच्यासाठी शोक करणं तुला योग्य नाही अर्जुना। अशोचान ते शोक करण्यास योग्य नाही, त्यांच्याविषयी तू शोक करत आहेस। कारण तुला वाटतं मी मारल्यानंतर आता हे सगळे मरणार आहे आणि हे सगळे मेल्यानंतर आपल्या कुळाचा नाश होईल, कुळाचा आपल्या पतन होईल असं तुला अर्जुना वाटत आहे। तू यांना आपलं समजत आहे। तू देहाला मी म्हणतो आणि देह संबंधी जे आहे त्यांना तू माझं म्हणत आहे, हा तुला भ्रम झालेला आहे। परंतु ज्यांना तू आपलं समजतो अर्जुना ते खरोखर आपले नाही, ते आपले नाही। ते दिसायला जरी आपले वाटत असले, अंतःकरणातून जरी त्यांच्याविषयी मोह असला तरी तो मोह मूर्खपणामुळे आहे।
ते आपले नाही अर्जुना, ते आपले नाही. मूर्ख माणसाला तसं वाटत असतं की आपले पत्नी, पुत्र, नाते हे सगळे लोक आपले आहे, आपले आहे, आपल्यावर प्रेम करतात, यांचा ना आपला काहीतरी संबंध आहे, असं अर्जुना मूर्ख माणसाला वाटत असतं. शहाणा मनुष्य त्यांच्याकडे आपले पाहुणे म्हणून पाहतच नाही. शहाणा जो मनुष्य आहे तो त्यांना दुष्ट म्हणून पाहत असतो, दुष्ट. अर्जुना, नामदेवरायाचा अभंग वाचला नाही का सकाळच्या काकड्यातला? धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. धन, दारा, पुत्र आणि जन, बंधू सोयरे, सोयरे म्हणजे सगळे पाहुणे, हे पिशून. नामदेवरायासारखे शहाणी माणसं यांना पिशून म्हणजे दुष्ट म्हणतात, दुष्ट. हे सगळे दुष्ट लोक आहेत. हे स्वतःचा तर उद्धार करूच शकत नाही, परंतु जे उद्धाराच्या मार्गाने निघाले त्यांना सुद्धा हे मागे वळतात, मागे, खेकडाच्या जातीसारखे. यांना शहाणी मनुष्य दुष्ट म्हणतात. चोर आहे, चोर. बंधू सोयरे पिशून, पिशून शब्दाचा अर्थ होतो दुष्ट. काळाचे हाती बांधण्या देती, भूषणे ही घेती काढून या, आयशिया चोराचा कैसा हा विश्वास. तुकोबारायने यांना चोर म्हटले, चोर. नातेवाईक, पाहुणे मंडळी, मायबाप, पोर बाळ, हे चोर आहे, चोर. कसे काय चोर आहे? काळाचे हाती बांधण्या देती. एकदा तो मेला संपलं. मरणातून ते स्वतः निघत नाही, आपल्याला सुद्धा काढत नाही. जे मरणातून निघण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना सुद्धा हे मरणामध्ये घालत असतात. काळाचे हाती बांधण्या देती आणि भूषणे ही घेती काढून या. अंगावरचे जे भूषण आहे, अंगावरचे जे दागिने आहे सोन्याचे, ते सुद्धा मेल्यानंतर काढून घेतात. चोर आहे, चोर. शहाणी माणसं यांना चोर समजतात. अर्जुना, तो मूर्खपणामुळे, मोह तुझ्या अंतकरणात आल्यामुळे तो यांना माझं म्हणत आहे. हे वास्तविक माझं नाही. आणि जे माझं असतं, जे आपलं असतं, त्याचा कधीही नाश होत नाही, कधीच नाश होऊ शकत नाही त्याचा. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न शोची जो. अर्जुना, जे आपलं आहे, जे खरोखर आपलं तत्व आहे, ते कल्पांतीही न वचे. कल्पाचा जरी नाश झाला तरीही ते आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, त्याचा कधी नाश होत नाही. म्हणून गताचे न शोची जो. ज्ञानोबा म्हणतात, असं ज्याने ओळखलं आहे की आपली जी वस्तू आहे ती कधीच नष्ट होत नाही, असं ज्याने ओळखलं तो मनुष्य गताचे न शोची. एखादा मेला काय आणि जगला काय त्याच्याविषयी कधीच शोक करत नाही, कधीच शोक करत नाही. गाडगे महाराजांचं कीर्तन होतं आणि कीर्तनामध्ये, चालू कीर्तनात त्यांना एका जणांनी एवढं सांगितलं, महाराज तुम्ही आता कीर्तन चला, आपल्याला घरी जावं लागतं. म्हणले, कशामुळे घरी जावं लागतं? म्हणजे तुमचा मुलगा वारला, म्हणजे तुमचा मुलगा वारला, तुम्हाला घरी जावं वाटतं. गाडगे महाराज म्हणले, मुलगा मेला, मी त्याच्यासाठी कीर्तन का बंद करू? अरे, असे या जगामध्ये कोट्यवधी मुलं रोज मारतात, आज त्याच्यामध्ये त्याचा नंबर लागला, मी कीर्तन कशासाठी बंद करू? आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, म्हणून गताचे न शोची जो. म्हणून एखादा मेला जरी तरी ते मनुष्य शोक करत नाही, शोक करत नाही. म्हणून अर्जुना, अशोचान अन्वशोचहा, हे पुढे जे उभे आहे ते अशोच्य आहे, तुझ्यासाठी शोक करण्यास ते योग्य नाही, तरी सुद्धा तू मूर्खपणासारखा त्यांच्याकडे काय करतो? शोक करत आहे. प्रज्ञावादान भाषशी, आणि तुला सांगायला जर गेलं तर पंडितासारख्या तू गप्पा आणतोय. मी तुला सांगतोय अर्जुना, तू युद्ध कर, युद्धासाठी इथं तुला घेऊन आलो आणि तू मलाच ज्ञान शिकायला लागला. देवा, आधी तूची विचारी संग्राम हा. देवा, या युद्धाचा तूच विचार कर. तुला हे कळत नाही का? इथं आगव्याशीची काय झाले, इथं सगळ्यालाच काय झालं, सगळे मला युद्ध करायला लावतात. अरे देवा, तुला युद्धाचा परिणाम माहित आहे का? युद्ध केल्यानंतर किती वाईट होणार आहे. आमच्या कुळाचा नाश होईल, आमच्या ठिकाणी पाप येईल, पाप आल्यामुळे आमच्या हातामध्ये लागल्यावर तू दूर निघून जाशील, आमच्या कुळामध्ये वर्ण संकर घडेल, आमच्या कुळातील जे पितर आहे ते पितर नरकात जातील. एवढं मोठं पतन आहे देवा.
एवढं तुला समजत नाही? असं पंडितासारखं तुम्हाला ज्ञान सांगतो प्रज्ञावादांच्या भाषेशी. पंडिता गतासून च अगतासून न अनुशोचंती. परंतु अर्जुना, पंडिताचं लक्षण काय आहे? पंडित कशाला म्हणतात? पंडानाम आत्मविषयिका बुद्धी यस्य सह पंडिता. पंडिताचं लक्षण शास्त्रकारांनी सांगितलं, ज्याची आत्मविषयक बुद्धी झालेली आहे, ज्याची बुद्धी केवळ आत्म्याला विषय करते, तो पंडित आहे. ज्याला फार शास्त्र सांगता येतं तो पंडित नाही. विद्वान असू शकतो, पंडिताचं ते लक्षण नाही. ज्याला निरूपण सुंदर करता येतं तो पंडित नाही होऊ शकत, तो विद्वान होऊ शकतो. पंडिताचं लक्षण आहे आत्मविषयक ज्याची बुद्धी झालेली आहे. आणि ज्याची बुद्धी आत्मविषयक झालेली आहे तो मनुष्य इतर गोष्टीविषयी शोक करू शकत नाही. म्हणून पंडिता गतासून च अगतासून न अनुशोचंती. पंडित लोक मेलेल्या माणसाविषयी शोक करत नाही आणि जे जिवंत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा शोक करत नाही. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची. मग अर्जुनाला भगवान म्हणतात, आम्ही आजी हे नवल देखिले. अर्जुना, मला आज या ठिकाणी एक नवल पाहायला मिळत आहे. नवल, नवल म्हणजे आश्चर्य. एक आश्चर्य पाहायला मिळत आहे. आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची. फार मोठं एक आश्चर्य आहे अर्जुना. आश्चर्य कधी होत असतं? दोन गोष्टीचं आश्चर्य होत असतं. एक, अघटित घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेचं काय वाटत असतं? आश्चर्य वाटत असतं. जी घटना कधी घडूच शकत नाही त्या घटनेचं काय वाटतं? आश्चर्य वाटतं. आश्चर्य. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वेद बोलून घेणं याचं सगळ्यांनाच काय वाटतं? आश्चर्य वाटतं. का आश्चर्य वाटतं? की अघटित घटना आहे. अघटित घटना. ब्राह्मणाच्या मुलाला सुद्धा लवकर वेद बोलता येत नाही. तो वेद निर्बुद्ध प्राणी असणारा, वाचा नसणारा रेडा बोलून दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? आश्चर्य आहे. अघटित घटनेचं आश्चर्य होत असतं. अघटित घटनेचं. मानव देह घेऊन निज धामा गेले, याचं सगळ्याला आश्चर्य वाटतं. तो तुकोबाराय सदेह वैकुंठात गेले. का? ती घटना अघटित आहे. अघटित. ती घटना कधीच होऊ शकत नाही अशी घटना तुकोबारायासोबत घडली. मानव देह घेऊन निज धामा गेले. म्हणून जी अघटित घटना असते त्याचं मनुष्याला आश्चर्य वाटत असतं. परत एखादी वस्तू जर योग्य देश कालावातून होत असेल त्याचं सुद्धा मनुष्याला आश्चर्य वाटत असतं. प्रत्येक गोष्टीचा देश काल हा ठरलेला असतो. त्या देश काला वाचून जर ती वस्तू घडत असेल, ती घटना घडत असेल तर मनुष्याला काय वाटतं? आश्चर्य वाटतं. आश्चर्य. मृग नक्षत्र लागलं. एका जणाने मृग नक्षत्र लागल्यावर चांगला पाऊस झाला, त्याने आपल्या शेतीमध्ये काय केलं? सरकी लावली. सरकी कळते ना? कापूस. सरकी लावली. आता रोज मशागत करायचा, सगळं करायचा. दिवाळी झाली. दिवाळी झाल्यानंतर मग गेला शेतात. शेजाऱ्याला म्हणला, आता मी काय चाललो? कापूस वेचायला चाललो. कोणाला आश्चर्य वाटतं का? नाही वाटू शकत. कारण दिवाळीनंतर कापूस येतच असतो. पण एखादा जर मृग नक्षत्रामध्ये त्यांनी जर सरकी लावली आणि गोकुळाष्टमीलाच कापूस वेचायला निघाला, याचं सगळ्याला काय वाटणार? आश्चर्य वाटणार ना. गोकुळाष्टमीला कुठं कापूस येत असतो का? येऊ पण शकतो, पण त्याला अगोदर पाडव्याला लावा लागेल सरकी. योग्य जर मशागत केली की येऊ शकतो थोडाफार. पण मृग नक्षत्रात जर कापूस लावत असेल आणि गोकुळाष्टमीला जर वेचायला निघाला तर त्याला सगळे मूर्खच म्हणणार. आश्चर्य. योग्य देश कालावातून जर वस्तू घडली तर त्या ठिकाणी आश्चर्य निर्माण होत असतं. रामायणात प्रसंग आहे. सीतामातेचं जेव्हा अपहरण केलं रावणाने, सगळे सीतामातेच्या शोधाकरता निघाले. भगवंताने वानर सेनेची वाटप केली. तुम्ही या बाजूला जा, तुम्ही या बाजूला जा. सगळे आपापल्या शोधाकरता निघालेले आहे. त्याच्याही अगोदर जेव्हा हनुमंत एकटे गेले होते लंकेमध्ये, समुद्रावर उड्डाण करून लंकेमध्ये हनुमंतराय प्रवेश केला. हनुमंतरायांनी त्या लंकेच्या द्वारामध्ये गेले. तिथं ती लंकिनी राक्षसी, तिच्यासोबत युद्ध झालं. सूक्ष्म रूप धरून त्या लंकेमध्ये हनुमंतरायांनी प्रवेश केला.
प्रवेश केल्यानंतर हनुमंतरायांनी सीतामातेचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली, कारण त्याच कार्यासाठी गेले होते. मग सीतामाता कुठं असणार? मग एक एक घर पाहत हनुमंतराय निघाले. काय ते नाथमार्गांनी वर्णन केलंय भावार्थ रामायणामध्ये. हनुमंतरायांना त्या लंकेमध्ये कसं दिसलं, राक्षसी प्रवृत्ती कशी असते, राक्षसांचा उन्मत्तपणा कसा असतो, ते हनुमंतरायांनी सगळं पाहिलं. कारण ते रात्री गेले होते आणि राक्षस हे निशाचरच असतात. निशाचर म्हणजे निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे फिरणारे. रात्री फिरत असतात, दिवसा झोपा काढतात. दिवसा जे झोपा काढतात, रात्री जे जागे राहतात ते राक्षस. असे राक्षसाचं लक्षणच ते. जे मनुष्य लोक असतात ते मनुष्य लोक काय करतात, रात्री झोपतात आणि दिवसा जागे असतात. परंतु राक्षसाचं तसं नसतं. ते काय करतात, रात्री फिरतात आणि दिवसा प्रवचन चालू झालं झोपले. ते राक्षसाचं लक्षण आहे. मग ते हनुमंतरायांनी सगळं पाहिलं. रात्री गेल्यामुळे सगळे जागीच होते राक्षस. मग त्यांचा उन्मत्तपणा सुरू होता. कोणाची पार्टी चालू, दारू पित होते, कोणी मांस खात होते. प्रत्येक घरामध्ये हनुमंतराय डोकून पाहत होते. काही घरामध्ये ते दारू प्यायला लागले, पुढच्या घरात गेल्यानंतर ते मांस खायला लागले तिथं. असं प्रत्येक घरात पाहत होते. काही घरामध्ये ते उन्मत्तपणा, स्त्रियासोबत कामक्रीडा सुरू होती. फार विचित्र विचित्र हनुमंतरायाला पाहायला भेटलं. पण असं पाहत 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 असताना हनुमंतरायाच्या कानावर आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतराय आश्चर्यचकित झाले. हनुमंतरायाला वाटलं काय स्वप्न पडलं का काय आपल्याला. एवढी मोठी ही रावणाची नगरी, इथं इतका उन्मत्तपणा सुरू आहे. या ठिकाणी श्रीराम जय जय राम असं शत्रूच्या ठिकाणी, शत्रूच्या गावामधून कस काय आवाज येतो. थोडा वेळ हनुमंतरायाला संशय पण आला, कोणीतरी राक्षसाने सोंग घेतलेला असावं. नंतर हनुमंतराय पुढे गेल्यानंतर पाहिलं, एका घरावर भगवी पताका आहे. हनुमंतरायाने ओळखले, वैष्णवाचं घर दिसतंय. घरावर नाव लिहिलेलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम. अंगणामध्ये तुळशी वृंदावन दिसायला लागलं. मग हनुमंतरायाला आश्चर्य झालं. हनुमंतरायाने आतमध्ये प्रवेश करून पाहिला तर बिभीषण महाराज भगवंताचं नामस्मरण करत आहेत. तिथं हनुमंतरायाने मग बिभीषणाला विचारलं, तुम्ही कोण आहेत? बिभीषण सांगितलं, मी राम भक्त आहे, माझं नाव बिभीषण आहे आणि रावणाचा मी सख्खा भाऊ आहे, सख्खा भाऊ. हनुमंतरायाला त्याचं काय वाटलं, आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? योग्य देश काला वाचून ती घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी योग्य देश योग्य काल नाही. पंढरपुरामध्ये श्रीराम जयराम चालू असतं तर मग काही आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं. पण रावणाच्या नगरीमध्ये श्रीराम जय जय राम सुरू आहे, त्याचं काय वाटतंय, आश्चर्य वाटतं. नारदाचं आश्चर्य वाटलं नाथ महाराजांना. नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं पहिल्या 1-2 अध्यायामध्येच. नाथ महाराजांना नारदाचं सुद्धा आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? हिरण्यकश्यपूची नगरी, त्या हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये त्याने नियम केला होता, आता इथला ईश्वर कोण आहे? मी आहे, माझ्याशिवाय दुसरा ईश्वर नाही. विष्णू आता रिटायर झाला, आता ईश्वर मी आहे. ईश्वरो हम भोगी, मीच ईश्वर आहे. आता माझंच सगळ्यांनी नामस्मरण करायचं. आता हरिपाठ माझाच घ्यायचा, हरिपाठ नाही, आता हिरण्यकश्यपू पाठ घ्यायचा. आता माझेच कीर्तन तुम्ही करायचे, माझे मंदिर बांधायचे तुम्ही. एखादा जर विष्णूचं नाव घेत असेल तर त्याला विचाराचं कामच नाही, देवदंड, त्याला मारून टाकण्यात येईल, असा नियम केलेला. असा असणारा तो नास्तिक, नास्तिकाचा शिरोमणी हिरण्यकश्यपू. पण त्या हिरण्यकश्यपूच्या कडे जर नारद महर्षी आले तर हिरण्यकश्यपू पुढे बसायचा आणि नारदाला कीर्तन करायचं सांगायचा. नारद कोणाचं कीर्तन करत होते? हिरण्यकश्यपूचं कशाला करते? ते आताच्या कीर्तनकारासारखे नव्हते ना, ज्याने ठेवलं त्याची स्तुती करणारे. ते आपले खरे भक्त होते. नारायण नारायण असं नाव घेऊन ते काय करायचे, कीर्तन करायचे. ते भागवतामध्ये नाथ महाराजांना ते आश्चर्य वाटलं. नाम घेऊन यदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, पण त्याशी कीर्तन तुझे रुचे. असा हिरण्यकश्यपू होता, त्याला सुद्धा नारदाचं काय वाटायचं, कीर्तन आवडायचं नारदाचं. हे आश्चर्य आहे, कारण ते योग्य देश काला वाचून घटना घडत आहे. तिथं तो देश योग्य नाही तरी सुद्धा तिथं ती घटना घडते, त्याचं आश्चर्य.
तसं ज्ञानोबराय म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं मला आज आश्चर्य वाटत आहे. आश्चर्य का? अरे योग्य देश कालावतून घटना घडत आहे. जे त्वा येथ आधारिले माझारीची, त्वा इथं जे इथं सुरुवात केली बोलायला, आता मी युद्ध करणार नाही, युद्ध करणं चांगलं नाही, युद्ध करणं पाप आहे, ही तुझ्या अंतःकरणामध्ये जी नपुंसक वृत्ती भरली अर्जुना, त्याचं मला काय वाटतंय? आश्चर्य वाटतं. तू घरी जर असं म्हणत असता तर त्याचं आश्चर्य वाटलं नसतं, कारण साहजिक होतं तू घरी म्हटला असता. पण आता युद्धामध्ये आला, मला इथं तू आज्ञा केली, शेनयोरू भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, हे भगवंता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर, मला इथं पाहायचंय माझ्या लायकीचे कोण आहेत, कोणाबरोबर युद्ध करणं मी योग्य आहे. असा गप्पा हाणत हाणत इथपर्यंत आला आणि इथं सांगू राहिला आता मला घरी जायचंय, मला युद्ध करायचं नाही. आता हे बोलण्याचं हे ठिकाण आहे का? या संग्रामाच्या ठिकाणी, या युद्धाच्या रणांगणावर हे बोलणं काय नाही, उचित नाही. म्हणून नवल, भगवान म्हणतात मला तुझं नवल वाटत आहे. तू येथ आदरिले माझारीची, तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनिवे ते न सांगिशी, आणि शिकवू म्हणून तरी बोलशी बहुसाल नीती. अर्जुना तुझी दशा कशी झाली आहे ऐक. तू जाणता तरी म्हणविशी, स्वतःला तू फार ज्ञानी म्हणून घेतो, स्वतःला वेद शास्त्र संपन्न तू म्हणून घेतो. तुला संतही ज्ञानी मानत नाही आणि तुला भगवंत सुद्धा ज्ञानी मानत नाही. तूच स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो. ह भ प वेदांताचार्य, अमका शास्त्री, तमका शास्त्री. अरे ही पदवी भगवंताने लावावी, संतांनी लावावी, स्वतःच स्वतःला कसं म्हणून घ्याव? तू जाणता तरी म्हणविशी, तू स्वतःला जाणता म्हणून घेत आहे. जाणता म्हणजे ज्ञानी म्हणून घेत आहे. परी नेनिवेते न संदेशी, बरं म्हणून घे, काय हरकत नाही, पण जाणता असल्यावर म्हणून घ्यायला पाहिजे ना. नेनिवेते न संदेशी, मूर्खपणा तू सोडत नाही. स्वतःला जाणता म्हणून घेतो, मूर्खपणा सोडत नाही. फार विद्वानासारखे कीर्तनामध्ये गप्पा आणतो तू, आणि कीर्तन झाल्यावर पाकिट सोडत नाही. नेनिवेते, मूर्खपणा सोडत नाही. आणि शिकवू म्हणू तरी बोलशी बहुसाल नीती. अर्जुना तुला जर मी थोडे ज्ञान सांगायचा प्रयत्न केला तर बहुसाल नीती बोलशी, मलाच तू ज्ञान सांगायला लागला. माग तुला 2 श्लोकामध्ये मी सांगितलं, क्लैब्यम्मास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अर्जुना ज्या ठिकाणी जे दुर्बलता प्राप्त झाली, हा नपुसकपणा तुला शोभत नाही. त्वयि न उपपद्यते, तुला हे शोभत नाही, असं 2च श्लोकामध्ये मी सांगितलं. पुढे मला तू बोलू सुद्धा दिलं नाही, लगेच तुझं भाषण चालू केलं. देवा हे चुकीचं आहे, देवा असं नाही, देवा तसं नाही, देवा तुम्हाला काही बोलू नको, मी आता निश्चय केला युद्ध न करण्याचा. असं तुला जर आम्ही सांगायला गेलो तर तूच आम्हाला नीती सांगायचा प्रयत्न करतो. कसं? जात्यंधा लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. अर्जुना तुझं शहाणपणा म्हणजे कसा आहे? एखादा जन्मताच आंधळा आहे, जन्म झाल्या झाल्यास तो काय झाला? आंधळा आहे. असा जात्यंध जन्मांध मनुष्य आहे. तो आधीच काय चालतो? कोणाच्या तरी आधाराने चालत असतो. चालत असताना त्याला आधारच मिळाला नाही, असाच अंधारामध्ये निघाला. त्यात त्याला वेड लागलं. वेड लागलेले माणसं कुठं पण पळतात. आधीच तो आंधळा आणि वेड लागल्यामुळे तो पळायला लागला. तशी अर्जुना तुझी स्थिती झाली आहे. तो अगोदरच आंधळा आहे आणि तुला या मोहाचं वेड लागले. जात्यंध लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे, जसं ते वेड लागलेलं कुठं पण पळतं. तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तसे अर्जुना तुझा जो शहाणपणा आहे, तो शहाणपणा वेड लागल्यासारखा फिरत आहे. जिथं शहाणपणा करायचं तिथं शहाणपणा करत नाही. तू आपण पे तरी नेनशी, परी या कौरवाते शोचू पाहाशी, हा बहु विस्मयो आम्हाशी पुढत पुढती. अर्जुना तू आपण पे तरी नेनशी, तुला स्वतःला तरी तू जाणतो का रे? तू स्वतः कोण आहे, तुझं स्वरूप काय आहे हे तुला कळतं का? आपण पे, बहुतेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी आपण पे शब्दाचा अर्थ आत्मा असा केलेला आहे. आपण पे स्वतः, आपण पे तरी नेनशी, तू स्वतः कोण आहे हे तुला कळत नाही. कोण आहे तू? आहे मी कोण याचा करावा विचार. मी कोण आहे याचा मनुष्याने विचार केला पाहिजे. कारण आपल्या ठिकाणी मी आणि माझं याची भ्रांती चढलेली आहे. भ्रांती. कोणालाही आपण मी म्हणतो, मनुष्य शरीराला मी समजतो. देह मी आहे, देह मी आहे असं शरीराला मी समजतो. आत्मतत्वाला कोणीही मी म्हणत नाही. अर्जुना तू मूर्ख झालेला आहे, मूर्ख.
तू देहाला मी म्हणत आहे, देहाला. देह म्हणजे मी नाही, देहामध्ये आपण असतो. देह म्हणजे आपण नाही. देह वेगळा आहे आणि आपण वेगळे आहे, वेगळे. हा तैसे देह जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे. देह हा स्वभावाने नाशिवंत आहे, परंतु आपण अविनाशी. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम. आपलं स्वरूप अविनाशी आहे, आपला कधीही नाश होत नाही. शरीराचा नाश होत असतो, आपण शरीराहून भिन्न आहे. म्हणून एखादा मनुष्य जर मेला तर माणूस काय म्हणतो, त्याचा जीव गेला. त्याचा जीव गेला. शरीर पडलेलं असतं पण जीव गेला, म्हणजे त्याच्यामधला जो आत्मा आहे तो निघून गेला. आता या ठिकाणी फक्त काय राहिलं, अगा देहीचा अग्नी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. देहामधला जर तो अग्नी निघून गेला, भगवान निघून गेला, आत्मा निघून गेला, तर हा देह नाही, हा ओला चिखलासारखा आहे, ओल्या चिखलासारखा. म्हणून आपण कोण आहे, मी कोण आहे, मी कशासाठी या ठिकाणी आलेलो आहे, याचा विचार केला पाहिजे. तू आपण पे तरी नेनशी, तू स्वतःला जाणत नाही. आत्मतत्वाला तू विसरून गेला. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. त्याच्यामुळेच जन्म आहे. जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जन्माला यावं लागतं, आणि ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो. आत्मतत्वाला जो विसरलाय, आत्मतत्वाला विसरणार चांगलं नाही. तो आपण आपे तरी नेनशी, तो स्वतःला जाणत नाही. परी या कौरवाटे शोचू पाशी, स्वतःच शोध कोण आहे हे कळत नाही, आणि कौरवाटे शोचू पाशी, कौरवाचा तुला शोक होत आहे. ते कौरव मेल्यानंतर कसं होणार आहे, मला पाप लागेल, याचा तू विचार करतो. हा बहुविस्मयो आम्हाशी पुढत पुढती. अर्जुना, याचा मला परत परत नवल वाटत आहे. भगवान म्हणतात, फार आश्चर्य मला वाटत आहे. तरी सांग पा अर्जुना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्व रचना ते लटिके काही. आता या ओळीपासून भगवंताने अर्जुनाचा उपहास करण्याला सुरुवात केली. थोडं थट्टेने अर्जुनाला बोलत आहे. अर्जुनाचा उपहास भगवान करतात. तरी सांग पा अर्जुना, अर्जुना तू मला सांग बरं, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, हे जे त्रिभुवन आहे या तिन्ही भुवनातील जे लोक आहे ते तुझं पासून स्थिती, याचं पालनाचं खातं काय विष्णूने तुझ्याकडे आणून दिलं का रे? विष्णूने काम सोडून दिलं का? आता या जगाचं पालन करण्याचं तुझ्याकडे खातं दिलं का? तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, सांग बर मला. हे अनादि विश्व रचना ते लटिके काही, अनादि कालापासून ही विश्वाची रचना होत आलेली आहे. एक सृष्टी संपली का भगवान संकल्पाने दुसरी सृष्टी निर्माण करतो, तिचा नाश केला का तिसरी सृष्टी निर्माण करतो. या अनादि कालापासून विश्वाची रचना सुरू आहे. हे लटिके काही, हे काय खोटं आहे का? एवढी सृष्टीची रचना काय तूच केली काय? तू नव्हता तेव्हा सृष्टीची रचना होत नव्हती काय अर्जुना? सांग बरं मला. या कौरवाचा शोक करण्याचा तू विचार करतो, मी मारणार आहे, हे मारणार आहे. या अनादि विश्व रचना चालत आली. याच्या अगोदर जेवढे लोक मेले ते तूच मारले का? तू मेल्यानंतर जे लोक मारणार आहे त्यांना तूच मारणार आहे का? अनादि विश्व रचना ते लटके काही. येत समर्थ एक हाती, तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. मला तर जगात असं ऐकायला भेटत आहे अर्जुना, की या ठिकाणी एक समर्थ असा असणारा कोणतरी ईश्वर आहे. तो ईश्वर काय करतो, तयापासून भूते होती, त्या ईश्वरापासूनच सगळे काय होतात, निर्माण होतात. अहम सर्वस्व प्रभो, मी सर्वांना उत्पन्न करणार आहे. भगवान म्हणतात, पिता अहमस्य जगतो, माता धाता पितामह. ईश्वर या जगताला काय करत असतो, निर्माण करत असतो. जयापासून सकळ हे महिमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा, त्या पंढरीचा एक राजा आहे, त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. अर्जुना, तो निर्माण नाही केलेलं, पंढरीच्या राजाने निर्माण केलेलं आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता. अर्जुना, घडी मोडी हेळा मात्रे, तोची विश्व प्रसवला. त्याच भगवंताने या विश्वाला जन्म दिलेला आहे, तू नाही जन्म दिलेला. येत समर्थ एक हाती, तयापासून भूते होती. सगळे प्राणी मात्र, सगळे पंचमहाभूत ईश्वरापासून निर्माण होतात, ईश्वरापासून. तरी हे वायाचे काय बोलती जगा माझी, असं जे जगात बोलल्या जातं ते काय फुकट आहे का? हे सगळे शास्त्र त्याने भरलेले आहे, ते काय व्यर्थच आहे का? जयापासून सकळ मैमंडळ झाले असं बोलणारे तुकाराम महाराज खोटेच बोलतात का? तूच एकटा खरं बोलायला लागला. उपहास करतात भगवान, क्रोधाने बोलत आहे अर्जुनाला.
हो का सांप्रतायशे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाश पावे नाशिले तुझेने काही. अर्जुना, आता तुझ्या बोलण्यावरून तर मला असं वाटायला लागलं, हो का, असं वाटायला लागलं सांप्रत आयुष्य झाले. आता ह्या कलियुगामध्ये असं झालेलं आहे काय, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, जन्म आणि मृत्यू हे तोच उत्पन्न केले, असं तुझ्या बोलण्यावरून मला वाटत आहे. तू कौरवाचा जे शोक करतो ना, मी मेल्यावर हे मरणार आहे, त्याच्यावरून मला असं वाटतं का जन्म मृत्यू तोच निर्माण केले. तू जन्मताही नाही, तू मरत नाही, आणि तोच जन्म केला. या जगामध्ये जेवढे काही जन्म होतात ते तुझ्यामुळेच होतात, जगामध्ये जेवढे लोक मारतात ते तुझ्यामुळेच मारतात, असं मला आता वाटायला लागलं. ते अर्जुनाला मूर्खपणा झाला होता ना, तो समजत होता की मी या कौरवाला मारणार आहे. जे हे जन्म मृत्यू तू असृजिले आणि नाश पावे नाशिले तुझेने काही. असं वाटतं हे जणू का तू जर मारलं तरच हे सगळे मारणार आहे. आता तू मारण्याचं काम जर सोडून दिलं तर मरणाचा दर कमी होणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. काय झालं, अर्जुन महाराजांनी मारण्याचं सोडून दिलं, संहाराचं खातं तुझ्याकडे आलं, असं तुझ्या बोलण्यावरून मला वाटत आहे. तू भ्रमलेपणे अहंकृती, याशी घात न धरीशी चित्ती, तरी सांगे काय हे होती चिरंतन. अय अर्जुना, तू भ्रमलेपणे अहंकृती, तुला भ्रम झालेला आहे, भ्रम. तू गप्पा विद्वानासारखे हाणतो, पण तू भ्रमिष्ठ आहे, तुला भ्रम झालेला आहे. तू देहाला मी समजतो, देहा संबंधीला माझं समजतो. अर्जुना, तू चातुर्मासाला आला तरी घरी फोन लावतो. भ्रमलेपणे अहंकृती, इथं सगळे आलेले अर्जुनच आहे. सांगणारा अर्जुन आहे आणि ऐकणारा अर्जुन आहे. भगवान परमात्मा जे प्रेरणा करतो तो भगवान श्रीकृष्ण. ज्ञानोबा राय म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, आपल्या सर्वांना सांगत आहे. कारण हे गीताशास्त्र ज्ञानेश्वरी फक्त अर्जुना करता नाही, अर्जुनाचं एक निमित्त आहे. तैसे अर्जुनाचे व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. श्रीराजे भगवान परमात्म्याने अर्जुनाचे व्याजे, अर्जुनाचं निमित्त करून या संसारा एवढं जे ओझ आहे सगळं ओझ फेडलं आहे. संसाराचं जे डोक्यावर ओझ आहे ते ओझ फेडण्यासाठी गीता आहे, डोक्यावरचं ओझ काढून टाकण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. ओझ कोणतं आहे, मी आणि माझे भार सकळ ही ओझे, मी आणि माझं हे संसाराचं ओझ आहे. आणि हे ओझ काढून टाकण्यासाठी ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे. म्हणून तू भ्रमलेपणे अहंकृती, त्या अर्जुनासारखा आपल्याला सुद्धा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. आपण सुद्धा देहालाच मी मानतो, देह संबंधीलाच आपण माझं मानतो, हा आपल्याला भ्रम झालेला आहे. अहंकृती, अहम करोती इथे अहंकार, हा मी करतो मी करतो मी करतो, असं कर्तृत्वाचा आपण काय घेतो, अभिमान घेतो. अभिमान, एखादी गोष्ट जर चांगली नाही झाली तर आपण काय म्हणतो, नाही माझं ते प्रारब्धात नव्हतं. एखादी गोष्ट चांगली नाही घडली, नाही इथं असं असं थोडस चुकलं, नाही तो मध्ये आला, तो जर आला नसता तर मग हे काम होणारच होतं, पण तो आडवा आला, असं दुसऱ्यावर आपण घालतो. आणि एखादी गोष्ट जर चांगली झाली तर मग करणारा मी होतो ना, हो मी जर नसतो तर ते झालंच नसतं. कर्तृत्वाचा आपण काय घेतो, अभिमान घेतो. अभिमान घेतो, कर्तृत्वाचा आपण अभिमान घेतो. मी करतो मी करतो, पण मी करणारे अर्जुना मूर्ख माणसं मी करतो असं म्हणतात. जे विद्वान ज्ञानी मनुष्य आहे मी करतो असे म्हणत नाही. हे सगळं भगवंताच्या सत्तेने होतोय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. भगवंताच्या सत्तेने सगळं घडत असतं, करणारा तो आहे. जेणे हे विश्व चळे, हे विश्व ज्याच्यामुळे चलनामध्ये येतं, उत्पत्ती स्थिती पालन, या विश्वामध्ये होणारी प्रत्येक घटना जी आहे त्या घटनेमागे सत्ता कोणाची आहे, वृक्षाचे पाने खाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुकोबाराय म्हणतात मग कोठे अहंता राहिली. अरे विश्वातलं जे वृक्षाचं पान जर त्याच्या सत्तेने हलतं तर मी करतो अशी अहंता कस काय आपल्या ठिकाणी राहिली अहंता मग कोठे. सगळं त्याच्या सत्तेने सुरू आहे, त्याच्या सत्तेशिवाय इथं दुसऱ्याची सत्ता चालत नाही. आपल्याला ते भ्रमलेपणे अहंकृती, भ्रम झाल्यामुळं मी करतो असं काय झालं आहे, अभिमान झालाय, अभिमान झालेला आहे. म्हणून तू भ्रमलेपणे अहंकृती,
तुला अर्जुना अहंकार झालेला आहे आणि या अहंकाराला वश होऊन तू काय करत आहे, बोलत आहे मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही. अरे तू युद्ध करणार नाही तर मग हे मारणारच नाही काय? मी भीष्माचार्यांना मारू शकत नाही, द्रोणाचार्यांना मारू शकत नाही, अरे तरी काय होती चिरंतन. याशी घात न धरीशी चित्ती, मी यांना मारणार नाही असं तू मनामध्ये धरतो तरी सांगे काही हे होती चिरंतन. एका चिरंजीव राहणार आहे का? तसेच द्रोणाचार्य जरी असला तरी त्याला मरावंच लागणार आहे एक दिवस. भीष्माचार्य जरी असले तरी त्यांना सुद्धा मरावंच लागणार आहे. अर्जुना कोणीही असो तुला सुद्धा मरावंच लागणार आहे. तू मारलं नाही, मी मारणार नाही मारणार नाही म्हणतो, तू नाही मारलं ते काय तसे थोडी राहणार आहे. यांना सगळ्याला मारायचंच आहे. अर्जुनाला शेवटला सुद्धा असाच अहंकार झाला. महाभारताचं सगळं युद्ध पूर्ण झालं तरी त्याला अहंकार झाला, काय मी मारले म्हणून. त्या सगळ्यातच भांडणं लागले. भीम म्हणले माझ्या गदेने सगळे मेलेले आहे. अर्जुन म्हणायला लागला नाही तुझ्या गदेने नाही, माझं गांडीव धनुष्य चालत होतं म्हणून सगळे मेले. दोघाला अहंकार झाला, भांडणं करायला लागले. देवाला आता हे उदाहरणातून त्याला दाखवून द्यायचं होतं. भगवंताने त्या दोघाला सुद्धा बरोबरीकडे नेले है ना. बरोबरीकच ना का बब्रुवान? बरोबरीकडे नेलं. बरोबरीक त्या बरोबरिकाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं युद्ध पाहिलेलं होतं आणि ते युद्ध पाहिलं होतं. तिथं मग भगवंताने या दोघाला नेलं आणि बरोबरिकाला विचारलं, बरोबरीक यांच्या दोघांमध्ये भांडणं लागली, आता सांग भीमाच्या गदेने सगळे मेले का अर्जुनाच्या गांडीव धनुष्याने मेले? दोघाला अहंकार झाला होता. आता बरोबरीक निष्णात होता, बरोबरिकाने सगळं युद्ध पाहिलं होतं. बरोबरीक म्हणजे कोणता भीम्यान कोणता अर्जुन मला काही माहित नाही, गदा माहित नाही, गांडीव धनुष्य सुद्धा माहित नाही. या युद्धामध्ये मला फक्त सुदर्शन चक्र दिसत होतं, सुदर्शन चक्रच सगळ्याला मारत होतं असं मला दिसत होतं. भगवंताने त्याचा अभिमान काढून टाकला. करणारा तो आहे, उत्पन्न करणारा सुद्धा ईश्वर आहे आणि मारणारा सुद्धा कोण आहे? ईश्वरच आहे. ईश्वरच या जगाची स्थिती करतो. म्हणून तरी सांगे काय हे होती चिरंतन. अर्जुना तू जर मारलं नाही तर हे का तसेच राहणार आहे का कायम? मारणारच आहे कधी कधी. तुला फक्त या ठिकाणी काय केलंय? निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. हे सव्यसाची दोन्ही हातांनी बाण चालवणारे अर्जुना निमित्त मात्र भव, तुला फक्त इथं निमित्त केलेलं आहे. निमित्त म्हणून तू राहा, याचा अभिमान तू घेऊ नको. की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐशी भ्रांती झने चित्ता येवो देशी. मीच एक मारणार आहे आणि सकळ लोक हा मारता, हे सगळे लोक माझ्याकडून मारणार आहे असं मूर्खपणाची भ्रांती अर्जुना तू घेऊ नको. अनादिसिद्ध हे आगवे होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे माझं. अर्जुना तू मला सांग, हे विश्व कसं आहे? अनादिसिद्ध हे आगवे. हे जगताचे रत्ना प्रवाह रूपाने अनादी आहे. आपण केलं म्हटलं काय आणि नाही केलं म्हटलं काय ते घटना घडणारच आहे. आपल्या मनात जरी नाही आलं तरी कोणाचा जन्म होणारच आहे, कोणाचं पालन या जगतामध्ये होणारच आहे. रोज या जगतामध्ये कोणी आणि कोणी मरणारच आहे. अर्जुना का मरणार आहे? कारण ही अनादी विश्व रचना, विश्वाची ही रचना अनादी कालापासून अशी चालत आलेली आहे. कोणाच्या मनावर नाही, ईश्वराची याच्यावर काय आहे? सत्ता आहे. हे अनादी सिद्ध आगवे होत जात स्वभावी, होत जात स्वभावी. उत्पन्न होतं आणि नष्टही होतं. हे काय आहे? स्वभावानेच नष्ट होतं. याच्यासाठी ईश्वराची सत्ता आहे. तरी तू आकाश वाचावे सांगे मग. मग अर्जुना तुला या ठिकाणी शोक करण्याचं काय कारण आहे मला सांग बरं. शोक करण्याचं कारण काय? तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं, तेवढं कर्तव्य तू कर. मरणार काय आहे, परिणाम काय होणार आहे याचा विचार तू करू नको, कारण हे होणारच आहे. तू आकाश वाचावे, तू शोक कशासाठी करतो सांग बरं अर्जुना. परिमूर्खपणे नेनशी न चिंतावे ते चिंतिशी, आणि तुझी नीती सांगशी आम्हा प्रती. पण अर्जुना तू मूर्ख झालेला आहे, तुझ्या अंतकरणामध्ये मोह चढलेला आहे. मूर्खपणे नेनशी, पण मूर्खपणाने तुला एवढं सुद्धा गणित कळत नाही की आपण मारल्यावरच हे मारणार आहे असं काही नाही. आपण जरी नाही मारलं तरी एक ना एक दिवस हे सगळे मारणारच आहे, एवढं सुद्धा तुला कळना. मूर्खपणे नेनशी न चिंतावे ते चिंतिशी. ज्याचा विचार करू नये त्याचा तू विचार करताय. विचार कशाचा करायला पाहिजे तू? तो विचार कर ना. ज्याचा विचार करू नये तो विचार कशाला करतो? मूर्ख माणसं असतात, ज्याचा विचार करू नये त्याच्या विचारामध्ये काय करत असतात? आयुष्य घालत असतात. विचार करिता वाया जाय काळ. विचार करत करत आपल्या हाती जे आयुष्य सापडलेलं आहे ते आयुष्य वायाला घालवतात मूर्ख माणसं. विचार कशाचा करायला पाहिजे? सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे.
या भवसागरातून मला कसं तरून जाता येईल, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, या भवसिंधूतून पलीकडे जाण्यासाठी मी काय प्रयत्न करू, याचा मनुष्याने विचार केला पाहिजे. मूर्खपणामुळे मनुष्य याचा विचार करायचा सोडून देतात. ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करतात. हा मेला, आता याच्या पोराचं कसं होईल, त्याचा विचार तू कशाला करतो? या जगताचं पालन करणारा पंढरीनाथ आहे ना, या जगतातल्या कुत्र्या मांजराचं तो काय करतो? पालन करतो. ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचाच विचार करावा. ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करू नये. माणसाने विचार करण्यास जे योग्य नाही अशा गोष्टीचा विचार करू नये. म्हणून न चिंतावे ते चिंतीशी. अर्जुना, तू काय करतो? ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करताय. या ठिकाणी तो असा विचार करायला पाहिजे, आपण युद्धासाठी या ठिकाणी आलो, शत्रूमध्ये किती सैन्य आहे, आपलं सैन्य किती आहे, आपल्या एवढं सैन्य घेऊन त्यांना आपल्याला कसं मारता येईल, त्यांच्या ठिकाणी किती शक्ती आहे, त्यांच्यामध्ये बलवान योद्धे कोण कोण आहे, त्या बलवान योद्धाला मारण्याची पद्धती आपण कोणती वापरली पाहिजे, कोणते अस्त्रशस्त्र चालवले पाहिजे, हा विचार करायचा सोडून देऊन न चिंतावे ते चिंतेशी घरी जाण्याचा तू विचार करताय अर्जुना, हे तुझ्यासाठी योग्य नाही. आणि तुझी नीती सांगशी आम्हा प्रती, आणि तुला आम्ही जर ज्ञान सांगायला गेलो तर परत आम्हालाच नीतीच्या गोष्टी शिकवतो. अर्जुना, हे चांगलं नाही. म्हणून देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणून अर्जुना, जे विवेकी मनुष्य असतात ते विवेकी मनुष्य दोहितेही न शोचिती, गेलेला आणि न गेलेला या दोन्ही विषयी शोक करत नाही. कोणी उत्पन्न झाला त्याचाही कोणाला शोक वाटत नाही अर्जुना, विवेकी माणसाला. आणि एखादा मेला, आपला सखा बाप जरी गेला, आपला एकुलता एक मुलगा जरी मेला, पण तो जर विवेकी मनुष्य असेल तर त्याचा काय वाटत नाही? शोक वाटत नाही. का शोक वाटत नाही? जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अरे, उत्पन्न होणं, नष्ट होणे हा फक्त भ्रमच आहे. या जगतामध्ये कोणीही निर्माण होत नाही, या जगतामध्ये कोणी मरत नाही. भ्रमिष्ठ माणसाला, मूर्ख माणसाला वाटत असतं, भ्रमाने वाटत असतं की हे निर्माण होत आहे, हे नष्ट होत आहे. अरे, प्रपंच एक झाला होता हे तर समूळ मिथ्या वार्ता. प्रपंच म्हणून कोणी या ठिकाणी झालं हे सगळी मिथ्या वार्ता आहे. वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे जर पाहिलं तर हा प्रपंच झालाच नाही. अजातवाद आहे, अजातवाद. या ठिकाणी प्रपंच म्हणून कोणीच नाही, कोणी उत्पन्न होत नाही, कोणी मरतही नाही. नवय मुमुक्षु, या ठिकाणी कोणी मुमुक्षु नाही. नचबद्धो न साधक, कोणी बद्ध नाही, कोणी साधक नाही. इत्येषा परमार्थता, हीच खरी परमार्थाची अवस्था आहे. या ठिकाणी सगळं जे विविधपणा भासतो तो फक्त मूर्खपणामुळे, आपल्याला भ्रम झाला, त्या भ्रमामुळे हे सगळं जगत भासत आहे अर्जुना. म्हणून जे विवेकी होती ते दोहिते न शोचिती. विवेकी मनुष्य, ज्ञानी मनुष्य याचा कधीच विचार करत नाही, हे मेलं आणि हा जगला, कधीच विचार करत नाही. विवेकी मनुष्य आत्मानात्म विचार करत असतो अर्जुना. आपला आत्मा आहे, फक्त आपला आत्मा आहे, आत्म्याशिवाय आपले दुसरे कोणीच नाही. जे आपले वाटतात ते आपले नाही, याचाच शहाणी मनुष्य काय करतात? विचार करत असतात अर्जुना. नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. अर्जुना, नत्वेवाहम जातुनासम, अहम जातून, मी कधीही नव्हतो असं नाही अर्जुना. त्वम न, तू कधीही नसणार आहे असंही काही नाही. इमे जनाधिपः न, हे सगळे राजलोक या ठिकाणी आलेले आहे, ते अगोदर नव्हते असंही काही नाही. न चैव भविष्यामः, आपण सगळे भविष्यामध्येही सुद्धा असणार नाही, असं कधी होणार नाही. सर्वे वयम आता परम. म्हणून अर्जुना, या ठिकाणी आपले जे जमलेलो आहोत ते आपण अनादि सिद्ध आहे, अनादि सिद्ध. आपला कधीही अभाव होत नाही. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. अर्जुन एक सांगतो अर्जुना तुला, ऐक. येथ आम्ही तुम्ही देख, आपण, तू, हे बाकीचे राजलोक या ठिकाणी जे उपस्थित आहेत, आणि भूपती अशेख आदी करुणी, नित्यता आयुष्याची असूनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. अर्जुना, नित्यता आयुष्याची असूनी, नेहमी आपण असेच असणार आहे, किंवा निश्चित क्षया जाऊनी, आपला कधीतरी नाश होणार आहे, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. ही सगळी भ्रांती आहे दोन्ही, पण त्या भ्रांतीचा वेगळा होऊन तो पहा. आपण हे अविनाशी तत्व आपण आहे, देह आपण नाही. नष्ट होणारा देह आहे,
नेहमीच अस्तित्वात राहणारे आपण आहोत. आत्मा अस्तित्वात असतो. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे आशे ते अविनाशाची. अर्जुना, जे तुला दिसत आहे उपजे आणि नाशे, ते उत्पन्न होतात, मी मारल्यावर कौरव मारणार आहे, हे जे तुला दिसतंय ना, ते मायावशे दिशे, मायेच्या अधीन झाल्यामुळे दिसतं. माया हे सगळं आपल्याला दाखवत आहे. भगवंताची ही माया आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. ही भगवंताची जी माया आहे ती माया फार प्रबल आहे. त्या मायेच्या योगाने आपल्याला हे सगळं उत्पन्न होतं आणि नष्ट होतं असं दिसत आहे अर्जुना. एरवी तसं जर पाहिलं तर तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची, जी खरी तात्विक वस्तू आहे, जे परब्रह्म आहे, जे आपला आत्मस्वरूप आहे, जो आत्मा आहे, तो आत्मा कसा आहे? अविनाशाची. तो अविनाश आहे, त्याचा कधी नाश होत नाही, त्याचा कोणीच नाश करू शकत नाही. एरवी तत्वता वस्तू जी अशी ते अविनाशीची, त्याचा कोणी नाश करू शकत नाही, त्याला कोणीच मारू शकत नाही. अर्जुना, तो आत्मा अविनाश आहे. अविनाश. देहाचा नाश होऊ शकतो, या सगळ्या प्रपंचाचा नाश होतो, पण सगळ्याचा जरी नाश झाला तरी जे तत्व कधीच मरत नाही त्या तत्वाला अविनाश तत्व म्हणायचं, त्या तत्वालाच आत्मतत्व म्हणायचं. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवन के जन्मले म्हणो येतेथ. अर्जुना, समुद्राचं पाणी आहे, स्थिर पाणी आहे, आणि पवने तोय हलविले, वारा आला, वाऱ्याने काय झालं होतं? पाणी हलत असतं. पाणी हल्ल्यावर त्याच्यावर लाटा निर्माण होतात आणि तरंगाकार झाले, त्याच्या लाटा निर्माण होतात. तर अर्जुना, कवन के जन्मले म्हणोय तेथ, तेथ कवन के जन्मले म्हणोय, तिथं असं म्हणता येईल का ही लाट आता निर्माण झाली, ती लाट पुढे गेल्यानंतर आता ही लाट मरून गेली, आता मागे दुसरी लाट निर्माण झाली, ही पण लाट मरून गेली, असं म्हणता येतं का? अरे ते मायावशे दिशे, ते वाऱ्याने हल्ल्यामुळे तसं दिसतं. एरवी मेलेलं काय आणि जगलेलं काय हे जे तुला दिसतं ते कोण आहे? पाणीच आहे. गेलेली लाट सुद्धा पाणीच आहे. नवीन उत्पन्न झालेली लाट सुद्धा काय आहे? पाणीच आहे. तसं जे उत्पन्न झालेलं दिसतं तो सुद्धा परमात्मा आहे. जे नष्ट झालेलं दिसतं तो सुद्धा कोण आहे? परमात्माचा आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. अर्जुना, जगतच सगळं विष्णुमय आहे. या ठिकाणचा कणाकणातली वस्तू कोण आहे? ईश्वर आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पातळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सगळा परमात्मा भरलेला आहे. या ठिकाणचा प्रत्येक कण म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. अर्जुना, ईश्वर तोच परमात्मा आहे. म्हणून होतं जातं हे फक्त भ्रमामुळे आपल्याला दिसत आहे. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारे पा. अर्जुना, असा तू विचार कर, ते वाऱ्याने जेव्हा तरंग निर्माण झाले, लाटा निर्माण झाले, आता वारा थांबला, परत पाणी कसं झालं? शांत झालं, स्थिर झालं पाणी. त्याची वायूचे स्फुरण ठेले, वारा वाहण्याचा बंद झाला, आणि उदक सहज सपाट झाले, ते पाणी परत काय झालं? सपाट झालं, सारखं झालं. तरी आता काय निमाले विचारी पा. मग असं म्हणता येईल का अरे सगळ्या लाटा मरून गेल्या? अर्जुन, असं म्हणता येतं का? अरे नाही, ते पाणीच होतं. आणि जो म्हणतो सगळ्या लाटा मरून गेला तो कोण? मूर्खच, तो भ्रमिष्ठ आहे. तसा अर्जुना तू म्हणत आहे हे कौरव मारलं, मी मारल्यानंतर मारणार आहे, तुला भ्रम झालेला आहे. भ्रम, तू मूर्ख आहे. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारम यौवयम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. अर्जुना, अस्मिन देहे, आपल्या या देहामध्ये, देहिनः, जो जीव असतो त्या जीवाच्या काय अवस्था आहे? कौमारम यौवनम जरा, या देहाला कौमारम बालपणा असतो, यौवनम तरुणपणा असतो, आणि जरा म्हातारपणा या देहाला होत असतो. तथा त्याच प्रकारे देहांतर प्राप्ती, दुसरा देह मिळत असतो. तत्र धीरहा न मुह्यति, त्या ठिकाणी धीर मनुष्य जो आहे, विवेकी ज्ञानी मनुष्य आहे, तो ज्ञानी मनुष्य मोहित होत नाही. ती फक्त स्थितीचा बदल आहे. बालपणातून मनुष्य तरुण झाला, आपल्याला शोक वाटतो काही? चांगलं वाटतं. तरुण मनुष्य आहे, तरुण मनुष्याचं रूपांतर म्हाताऱ्या मनुष्यात झालं, काही वाटत नाही, त्याचं ते होणारच आहे. आज जसं बालपणातून तरुणपणामध्ये जाताना आपल्याला काहीच खेद वाटत नाही, तरुणपणातून म्हातारपणामध्ये जाताना काहीच वाटत नाही, तसं म्हातारपणातून शरीर मरून दुसऱ्या शरीरामध्ये जाताना का खेद वाटतो अर्जुना? त्याचा का शोक करायचा? ही एक अवस्थाचं पालट आहे. देहांतर प्राप्ती, ही दुसऱ्या देहाची आपल्याला प्राप्ती होते, त्याचा खेद वाटायला नाही पाहिजे.
ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेदे अनेक. हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू अर्जुना, शास्त्रातलं नाही सांगत, प्रत्यक्ष पाहतो, तुझ्या अनुभवातलं मी सांगतो. काय? मनुष्य बालपणामध्ये असतो, त्याचा परत तरुण होतो, तरुणाचा म्हातारा होतो. अरे तसंच या शरीराचा काय आहे? बदल आहे. दुसऱ्या शरीराची तशीच काय आहे? प्राप्ती आहे. शरीर एकच आहे, पण वैसा भेदे अनेक. वयाच्या भेदाने त्याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिशे, मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची हा न नाशे एका सवे. जसा देह असतो, तरुणपणा प्राप्त झाला तर मग कुमारपणा संपून जातो. जेव्हा मनुष्य तरुण होतो तेव्हा त्याचा बालपणा काय होतो? संपून जातो. म्हणजे बालपणा त्याचा मेला. मनुष्य तरुण झाला म्हणजे त्याचा बालपणा आता मेला. पण अर्जुना, त्याचा बालपणा जरी मेला तरी देह मरत असतो का? जो देह बालपणाचा आहे तोच देह कुठं असतो? तरुणपणात असतो. त्याचा बालपणा जरी मेला तरी सुद्धा देह त्याचा मरत नाही. तसं आहे अर्जुना, देह जरी मेला तरी आत्मा मरत नाही. हे तुझ्या सिद्धांतातलं, तुझ्या पाहण्यातलं रोजचं मी उदाहरण सांगतो. मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची हा न नाशे एका सवे. तसं म्हातारपणा प्राप्त झाला, त्याचा तरुणपणा आता मेला. पण तरुणपणा जरी मेला तरी त्याचा देह तोच राहतो अर्जुना. तसं कितीही जरी देह गेले तरी देह मेले तरी सुद्धा त्याच्यामधला जो आत्मा आहे तो आत्मा तसाच असतो. तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. अर्जुना, त्याचप्रमाणे जे चैतन्य आहे, जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी ये शरीरांतरे होती जाती पाही, शरीराचा अंतर होत असतो, जात असतो. या अर्जुना तू पहा, आत्मा आहे, आत्मा एका शरीराचा त्याग करतो, शरीराचा त्याग केल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, त्या ठिकाणी काही दिवस राहतो, परत तिसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. जसं आपण पंढरीला निघालो यात्रेसाठी, एका गावामध्ये मुक्काम केला. मुक्काम कुठपर्यंत असतो? सकाळ होण्यापर्यंत. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जसा वस्ती कर यात्रे करू, पंढरीला निघाला वारकरी, मुक्कामाला थांबतो, दिवस उगल्यानंतर तिथून काय करतो? निघून जातो. आता आपल्याला मागच्या गावाचा मोह असतो का? अरे अरे, एवढं चांगलं गाव होतं, चांगला मुक्काम होता, आपण सोडून दिला, तिथंच राहायला पाहिजे होतं 7-8 दिवस, असं कोणाला वाटतं का? मागच्या मुक्कामाचा आपण मोह धरतो का? तसं आहे या देहाच्या ठिकाणी आपण मुक्कामाला आलेलो आहे काही दिवस. आता मुक्काम संपला, आता आपल्याला दुसऱ्या देहामध्ये जायचं. मग याचा खेद का करायचा अर्जुना? हा, शरीर जात आगवे, हा पक्षी अंगणी उतरती. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला, पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. अर्जुना, ते पक्षी अंगणामध्ये दाणे पडलेले असले खायला येतात, किती वेळ थांबतात तो? थोडे 4 दाणे खाल्ले काय निघून जातात. ते त्या दाण्याचा मोह धरत नाही. त्या ठिकाणी ढीक पडलेला आहे दाण्याचा, गहू ज्वारी वाळू घातलेले असले, ते पक्षी असा विचार करत नाही, अरे आपण या ठिकाणी आलो, एवढे मोठे दाणे आहे, आता पुढे जर काही मिळालं नाही तर मग आपलं कसं होईल? मग तो काय गोणी भरून भरायला घेऊन येतो का पक्षी? असं करत नाही, पोटापुरतं खातो पुढे निघून जातो. तसं वारकऱ्याने असावं, भेटलं ना तेवढं पोटापुरतं खायचं पुढे निघायचं. वारकरी तिकडून येताना मोकळे येते, इकडून जाताना गोण्या भरून घरी. बिस्किटचे पुडे, वाटाने वाटलेले जे चिप्स, घोंगते, एका घोंगट्यात झाकतो ना तू, घरच्याला घोंगते पुरण एवढी इथून वारकरी गोळा करून येते. पक्षी अंगाने उतरते, पक्षासारखं राहावं मनुष्याने. कामापुरतं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपिगवा. निर्वाह होईल एवढं अन्न वस्त्र असावं, निर्वाह होईल एवढं घर असावं, ज्याच्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला ऊन लागणार नाही, आपल्याला पाऊस लागणार नाही, एवढं माणसाकडे असावं. घरात राहायला 2 जण 10 खोल्या बांधून ठेवल्या, कशासाठी करायचंय? जे करण्यासाठी जन्म मिळाला ते करावं, दुसरं करण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाहिजे. अर्जुना, या शरीराच्या ठिकाणी शरीरांतरे होती जाती पाहिजे. चैतन्याच्या ठिकाणी हे शरीर बदलत असतात. आज एक बदललं, उद्या दुसरा बदलणार आहे, परवा तिसरा बदलणार आहे. याचा खेद माणसाने करू नये. ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणून आपण शरीराहून भिन्न आहे, शरीर आपल्याहून भिन्न आहे, मरणारं शरीर आहे. आपण कधीच मरत नाही. काही दिवस मुक्कामाला या शरीरामध्ये आलेलो आहोत आणि मुक्काम संपल्यानंतर आपल्या दुसऱ्या मुक्कामाला दुसऱ्या शरीरामध्ये जायचं आहे, असं जो जाणतो तया नाही व्यामोह दुःख. त्याला मोहाचं दुःख नाही. विशेष प्रकारचा जो मोह आहे
जे अज्ञान आहे त्याच्यापासून होणारं जे दुःख आहे, जो शोक आहे अर्जुना, तो त्या जाणत्या मनुष्याला कधीच होऊ शकत नाही. ज्याने आता जाणलेला आहे मी आत्मा आहे, हे बाकीचे माझे नाही, म्हणून कोणी मेला काय गेला काय तो माझा नाही, त्याला खेद वाटणार नाही, नाही वाटू शकत. हा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे दे अंतरा ते स्वीकारजे चैतन्य नाशी. एक दिवस वस्त्र घातलं, दुसऱ्या दिवशी बदललं, तिसऱ्या दिवशी दुसरं घातलं, वस्त्र फाटून गेलं, आता ते कायमचं फेकून दिलं, त्याचा काही शोक वाटतो का? नाही वाटत. तसं हे शरीर वस्त्रासारखं आहे, कधीतरी आपल्याला फेकून द्यायचंय, याचा शोक वाटण्याचं काही कारण नाही. नाशिवंत हे शरीर सगळं नाशिवंत आहे, नाशिवंत स्वभावे. हा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह कधी कधी जाणार आहे. या देहातील जे आयुष्य मिळालंय परमार्थासाठी, काळ त्याला खात आहे. ते आयुष्य, त्या आयुष्याला कोण? काळ खात आहे. रणदारा पुत्र जनबंधू सैरे पिशून, सर्व मिथ्याय जाणून शरण रिघा देवाशी. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, येतो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. जसं वारकरी लोक देवाचा जप करतात, नामाचा जप करतात, तसा हा काळ तुमच्या आयुष्यातच जप करत आहे. दात खातो कर करा, दात खाऊनच काळ उभा आहे. याचं आयुष्य कधी संपणार आहे? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, याच्याकडे किती वेळ आहे काळ वाट पाहू नये. झडप घालण्यासाठी काळ तयारच आहे. म्हणून आपल्या हातामध्ये जेवढं आयुष्य आहे, तेवढं आयुष्यामध्ये आयुष्य व्यर्थ न घालवता भगवत प्राप्तीसाठी प्रत्येक क्षण गेला पाहिजे. असा अर्जुना तू प्रयत्न कर. ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणून आपण भिन्न आणि शरीर भिन्न आहे असं जो जाणतो, त्याला मोहाचं दुःख अर्जुना कधीच होत नाही. आपली वेळ संपलेली आहे. आज 110 ओळीपर्यंत आपण चिंतन केलं. पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा उद्या प्रयत्न करू. कुंडली गवर्धारी